नमस्कार. भारताच्या इतिहासात अनेक साम्राज्य झाली, पण एक साम्राज्य असं होतं ज्याने ह्या देशाचा इतिहास आणि भूगोल दोन्ही बदलून टाकलं. तब्बल 300 वर्ष राज्य करणारं मुघल साम्राज्य. चला तर मग या भव्य साम्राज्याच्या उदयापासून ते त्याच्या नाट्यमय अस्तापर्यंतचा संपूर्ण प्रवास आपण समजून घेऊया. पण ही गोष्ट सुरू होते एका प्रश्नानं. कधी विचार केलाय की फक्त 12 वर्षांचा एक मुलगा ज्याला स्वतःच्याच राज्यातून हाकलून दिलं गेलं, तो पुढे जाऊन एका विशाल साम्राज्याचा पाया कसा रचू शकतो? हे अशक्यच वाटतं नाही का? पण या प्रश्नाचं उत्तर आहे जहीरुद्दीन मोहम्मदच्या गोष्टीत, ज्याला आज आपण सगळे बाबर या नावाने ओळखतो. तर ही गोष्ट आहे बाबराची, ज्याच्या नसानसांमध्ये 2 महान योद्ध्यांचं रक्त वाहत होतं. एका बाजूला तैमूर आणि दुसऱ्या बाजूला चंगेज खान. पण गंमत बघा, एवढा मोठा वारसा असूनही त्याला सिंहासन आयतं मिळालं नाही. त्याला वारसात मिळाला तो फक्त संघर्ष. त्याचं स्वप्न होतं समरखंद जिंकण्याचं, पण नशिबानं त्याच्यासाठी काहीतरी वेगळंच ठरवलं होतं, आणि ते होतं हिंदुस्तान. बाबराचा प्रवास सुरू झाला फरगान्याच्या एका छोट्याशा राज्यातून. अनेक वर्ष संघर्ष करत, धडपडत अखेर 1504 मध्ये त्याने काबूल जिंकलं. पण काबूल हे त्याच्या प्रचंड महत्वाकांक्षेसाठी खूपच लहान होतं. त्याची नजर होती सिंधू नदीच्या पलीकडे, जिथे सोन्याची चिडिया म्हणजे आपलं हिंदुस्तान होतं. आणि अखेर तो दिवस उजाडला 1526 मध्ये पाणीपतच्या मैदानावर, जिथे इतिहास घडणार होता. आता हे आकडे बघा. पाणीपतची लढाई कागदावर तर ही पूर्णपणे एकतर्फी वाटत होती. कुठे इब्राहिम लोदीची 1 लाखाची अवाढव्य फौज आणि हजारो हत्ती, आणि कुठे बाबराचे जेमतेम 12,000 सैनिक. कोणीही म्हटलं असतं की बाबर ही लढाई हरणारच, पण बाबराकडे 2 अशी ब्रह्मास्त्र होती जी लोदीकडे नव्हती. एक म्हणजे तोफखाना आणि दुसरी होती एक जबरदस्त युद्धनीती. ही युद्धनीती होती तुलुगमा. आता ही होती तरी काय? सोप्या भाषेत सांगायचं तर बाबराने आपल्या सैन्याच्या 2 तुकड्या लोदीच्या सैन्याच्या दोन्ही बाजूंनी हल्ला करण्यासाठी पाठवल्या आणि समोरून तोफांचा मारा सुरू केला. तोफांचा तो प्रचंड आवाज आणि धूर लोदीच्या सैन्याने आयुष्यात पहिल्यांदाच अनुभवला होता. त्या आवाजानेच लोदीचे हत्ती बिथरले आणि त्यांनी आपल्याच सैन्याला तोडवायला सुरुवात केली. बघता बघता काही तासातच लढाईचा निकाल लागला होता. पाणीपतच्या विजयानंतर बाबराने दिल्ली तर जिंकली, पण या सत्तेच्या सुख त्याला फार काळ उपभोगता आला नाही. 1530 मध्ये त्याचा मृत्यू झाला आणि गादीवर बसला त्याचा मुलगा हुमायून. हुमायून या नावाचा अर्थ होतो भाग्यवान. पण म्हणतात ना, नावाप्रमाणे नशीब नसतं. त्याचं संपूर्ण आयुष्य दुर्भाग्य आणि संघर्षातच गेलं. हुमायूनला एका बाजूला त्याचे भाऊच आव्हान देत होते, पण खरं संकट तर बाहेरून आलं, आणि त्याचं नाव होतं शेरशाह सुरी. चौसा आणि कन्नौजच्या लढाईत शेरशाहने हुमायूनचा असा काही पराभव केला की त्याला आपला जीव वाचवून भारतातून पळून जाण्याशिवाय दुसरा मार्गच उरला नाही. आता दिल्लीच्या सिंहासनावर एका अफगाण सिंहाने कब्जा केला होता. विचार करा, एक बादशाह, पण आता तो निर्वासित होता, सिंधच्या वाळवंटात भटकत होता. आणि याच अत्यंत कठीण काळात 1542 साली अमरकोटच्या एका किल्ल्यात एका मुलाचा जन्म झाला, जलालुद्दीन मोहम्मद अकबर. मुघल साम्राज्याच्या विझत चाललेल्या दिव्याचीही एक छोटीशी पणती होती. नशिबाचा खेळ बघा. तब्बल 15 वर्षांच्या भटकंतीनंतर हुमायूनने दिल्ली परत जिंकली, पण काही महिन्यातच त्याचा ग्रंथालयाच्या पायऱ्यांवरून पडून मृत्यू झाला. आणि त्यावेळी अकबर होता फक्त 13 वर्षांचा. एवढ्या लहान वयात त्याच्यासमोर आव्हान होतं हेमूसारख्या बलाढ्य शत्रूचं, ज्याने दिल्ली आणि आग्रा दोन्हीवर ताबा मिळवला होता. आणि इतिहास पुन्हा एकदा त्याच पाणीपतच्या मैदानावर आला होता. 1556 सालची पाणीपतची दुसरी लढाई. या लढाईत हेमू जवळजवळ जिंकलाच होता, पण अचानक कुठून तरी एक बाण आला आणि थेट त्याच्या डोळ्यात घुसला. बस, एका क्षणात सगळं चित्र पालटलं. एका योगायोगाने, एका बाणाने 13 वर्षांच्या अकबरला हिंदुस्थानचा सम्राट बनवलं. अकबर फक्त एक योद्धा नव्हता, तो खूप दूरदृष्टी असलेला शासक होता. त्याला एक गोष्ट कळून चुकली होती की तलवारीच्या जोरावर फक्त जमीन जिंकता येते, लोकांची मनं नाही. म्हणूनच त्याने सुलहा-ए-कुल म्हणजे सर्वांसाठी शांती हे धोरण स्वीकारलं. त्याने हिंदूंवर लागणारा जिझिया कर रद्द केला, राजपूत राजकन्यांशी लग्न करून त्यांना साम्राज्याचे भागीदार बनवलं, आणि प्रशासनासाठी मनसबदारीसारखी एक उत्तम व्यवस्था सुरू केली. याच धोरणांमुळे मुघल साम्राज्य खऱ्या अर्थाने मजबूत झालं. अकबरानंतर मुघल साम्राज्यानं वैभवाचं आणि ऐश्वर्याचं शिखर पाहिलं. त्याचा मुलगा सलीम, जो जहांगीर नावानं गादीवर बसला, आणि त्यानंतर शहाजहान. या दोघांच्या काळात कला, साहित्य आणि विशेष करून वास्तुकलेचा इतका विकास झाला की त्या काळाला मुघलांचा सुवर्णकाळ म्हटलं जातं. जहांगीर हा त्याच्या न्यायासाठी खूप प्रसिद्ध होता. असं म्हणतात
की त्याने महालाबाहेर एक न्यायाची साखळी लावली होती, जी वाजवून कुणीही सामान्य माणूस थेट बादशहाकडे न्याय मागू शकत होता. तो चित्रकलेचाही खूप मोठा जाणकार होता. पण याच कलाप्रेमी बादशहाच्या काळात एक अशी गोष्ट घडली जिचे परिणाम खूप भयानक होणार होते. त्याने ईस्ट इंडिया कंपनीला भारतात व्यापार करण्याची परवानगी दिली. आणि मग आला शहाजहान, ज्याला आपण इंजिनियर किंग असंही म्हणू शकतो. त्याच्या काळात मुघल वास्तुकला शिखरावर पोहोचली. त्याने आपली बेगम मुमताज महलच्या आठवणीत ताजमहल बांधला. इतकंच नाही तर दिल्लीचा भव्य लाल किल्ला आणि जामा मशीद यांसारख्या इमारतीही त्यानेच उभारल्या. त्याच्या काळात मुघल साम्राज्याची तिजोरी संपत्तीने ओसंडून वाहत होती. हा आकडा बघा जरा. 22 वर्ष, तब्बल 22 वर्ष आणि हजारो कामगारांनी मिळून ताजमहाल उभा केला. यावरूनच शहाजहानच्या काळातल्या भव्यतेची कल्पना येते. पण म्हणतात ना, जिथे खूप प्रकाश असतो तिथे सावल्याही तितक्याच गडद असतात. या संगमवर्वी वैभवाच्या आड सत्तेसाठी एक रक्तरंजित संघर्ष पेट घेत होता. शहाजहान आजारी पडला आणि त्याच्या 4 मुलांमध्ये दारा शिको, शुजा, मुराद आणि औरंगजेब यांच्यात सत्तेसाठी युद्ध सुरू झालं. हे फक्त भावाभावांमधलं युद्ध नव्हतं, हा एक रक्तरंजित संघर्ष होता. आणि यात विजयी ठरला औरंगजेब. सत्ता इतकी प्रिय होती की त्याने आपल्या 3ही भावांना मारून टाकलं आणि स्वतःच्या वडिलांना शहाजहानला आग्रेच्या किल्ल्यात कैदी बनवून ठेवलं. औरंगजेब म्हणजे अकबराच्या अगदी विरुद्ध, जणू काही एकाच साम्राज्याची 2 टोकं. गादीवर बसताच त्याने अकबराची सगळी धोरणं बदलून टाकली. सुलहे कुलच्या जागी कट्टर इस्लामिक कायदे आले, रद्द केलेला जिझिया कर पुन्हा लागू झाला आणि अनेक मंदिरं तोडण्यात आली. त्याच्या या धोरणांनी संपूर्ण साम्राज्यात असंतोषाची आग पेटवली. आणि या धोरणांचा परिणाम व्हायचा तोच झाला. साम्राज्याच्या कानाकोपऱ्यातून विद्रोहाचे आवाज उठू लागले. पश्चिमेला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने मराठ्यांनी मुघल सत्तेला सर्वात मोठं आव्हान दिलं. तर उत्तरेत शीख, बुंदेले, जाट आणि राजपूत यांनीही बंडाचं निशाण फडकवलं. दख्खन जिंकणं हे औरंगजेबासाठी एक स्वप्न किंवा म्हणा एक वेड बनलं होतं. त्याने आपल्या आयुष्याची शेवटची 26 वर्ष दख्खनमध्येच घालवली. त्याने विजापूर, गोळकोंडा जिंकलं, पण मराठ्यांचा लढा तो कधीच संपू शकला नाही. या कधीही न संपणाऱ्या युद्धाने मुघलांचा खजिना रिकामा केला आणि हे विशाल साम्राज्य आतून पोखरून काढलं. 1707 मध्ये औरंगजेबाचा मृत्यू झाला आणि त्याच्यासोबतच महान मुघलांच्या युगाचाही अंत झाला. त्याच्यानंतर आलेले बादशहा इतके कमकुवत निघाले की ते फक्त नावाचेच शासक होते. साम्राज्य पत्त्याच्या बंगल्यासारखं कोसळायला लागलं आणि मुघलांच्या पतनाची सुरुवात झाली. साम्राज्याच्या शवपेटीवर शेवटचा खिळा ठोकला तो 1739 मध्ये नादिरशहाच्या आक्रमणाने. त्याने दिल्ली अशी काही लुटली की मोगलांची उरलीसुरली प्रतिष्ठाही धुळीस मिळाली. तो मयूर सिंहासन आणि कोहिनूर हिरा घेऊन गेला. हळूहळू साम्राज्य फक्त दिल्लीपुरतंच राहिलं. आणि अखेर 1857च्या उठावानंतर इंग्रजांनी शेवटचे बादशाह बहादूरशाह जफर यांना रंगूनला पाठवून दिलं, जिथे एकाकीपणात त्यांचा मृत्यू झाला. बहादूरशाह जफर एक उत्तम शायर होते आणि त्यांच्या नशिबी काय आलं हे त्यांच्याच या 2 ओळी सांगतात. ज्यांनी कधी काळी संपूर्ण हिंदुस्थानावर राज्य केलं, त्या शेवटच्या बादशाला मरण्यानंतर आपल्या प्रिय देशात दफनासाठी 2 गज जमीनही मिळाली नाही. यापेक्षा मोठा दुर्दैवी शेवट तो काय असणार? मुघल साम्राज्य तर संपलं, पण जाताना ते आपल्या मागे एक मोठा वारसा सोडून गेले. आपण जी बिर्याणी खातो, जी उर्दू भाषा ऐकतो, ज्या ताजमहल आणि लाल किल्ल्याकडे पाहून आश्चर्यचकित होतो, संगीताच्या आणि चित्रकलेच्या अनेक शैली, हे सगळं त्याच काळाची देणगी आहे. हा वारसा आजही आपल्या जगण्याचा एक अविभाज्य भाग बनून राहिला आहे. तर हा होता मुघल साम्राज्याचा 300 वर्षांचा प्रवास. एका 12 वर्षांच्या मुलाने पाहिलेलं स्वप्न, ते एका शाहीर बादशहाचा दुर्दैवी अंत. आणि जाता जाता एक प्रश्न तुमच्यासाठी सोडून जातोय. साम्राज्य येतात आणि जातात, पण त्यांचा वारसा खरंच कधी संपतो का? याचा विचार नक्की करा.